तुझा कसा आहे स्वभाव त्या बाबतीमध्ये? पुन्हा तेच उत्तर आहे, समोरची व्यक्ती बघून ठरतं आपला स्वभाव कसा असला पाहिजे काम करताना. पण मुळात मी शांत स्वभावाची आहे खूप. तेच विचारायचं ना, असं- म्हणजे लोकांबद्दल माहिती पाहिजे तुमच्याबद्दल. हव्या मी अशी मस्तीखोर Basic नाहीये. आहे, हा. अगदी सुरुवातीपासून मी अशी काहीतरी एक किडे प्रताप किडे केले, कर- किडे केले पिना असं मारलाय झालं नाही किंवा- कधी. पण एसेन्शियली मी एक शांत, सोज्वळ आणि गरीब मुलगी आहे. जास्त होत मध्यंतरी रिॲक्ट नाही झालो, 2 शब्द झाले, 3 आता तू दिस इज बीइंग रेकॉर्डेड फॉर ट्रेनिंग अँड क्वालिटी पर्पज. जोडत सांगितली ती शांत सौजवळ आणि गरीब पण तेच आता मग नंतर आसपास जे आपल्याला न घेतात त्याच्यानुसार आपल्याला मग आणि समोरच्याने आपल्याला चावी बदलत मारली राहावं तर. लागतं. मग त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने आपल्याला वागावं लागतं. पण हे नक्की आहे की खोड्यांची लेवल वाढते. म्हणजे असं नाही होत की लहानपणी जे तुम्ही ते लसूण बॉम्बचं वगैरे सांगितलं तालमीमध्ये फोडायचो, ते आम्ही खरंच फोडायचो. कारण दिग्दर्शक खूप सूचना द्यायचं ना, ते असं वाटायचं की अरे हे बोर करतायत, असं व्हायचं. मग आम्ही ते डिस्टर्ब करायला ते फटाके लसूणी बॉम्ब घेऊन जायचो आणि भर तालमीत फोडायचो ठपाठप. तर ते काय म्हणजे ह्याला काही चॅलेंज नाही. आता मी काय करतो माहिती का, पण हे म्हणजे तालमीतच चालायचं का ऍक्च्युअल शोला पण? ऍक्च्युअल शोला काय म्हणजे तो आपला बॉम्ब फुटायची वेळ येते प्रेक्षकांसमोर. म्हणजे आता शाब्दिक लसूणी बॉम्ब चालू असतात. मी मुंबईत एक गंमत करतो माहिती का, मी येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही अपरिचित व्यक्तीला नमस्कार असं अगदी हक्काने म्हणतो आणि तेही नमस्कार म्हणतात. ते नंतर 2 मिनिटं ऑफ होतात की हे काय झालं. का माहित केला नाही, हा. नमस्कार? म्हणजे माझ्याकडे एक व्हिडिओ सुद्धा आहे. आम्ही एक माणूस जात होता प्लंबर रस्त्याने, माझा एक मित्र माझ्या बरोबर होता आणि आम्ही दादरमध्येच त्याला थांबवलं. अरे तुम आए नाही कल किधर सर? तर मग ते हातातलं सामान, अरे वो क्या तुमको अपार्टमेंट में तुम्हाला फोन किधर यार, असं म्हणून एक त्याच्याशी 2.5 मिनिटं गप्पा मारल्यात. माझ्याकडे तो व्हिडिओ आहे. गुडनेस. तर अशा ह्या लेवल पर्यंत ते गेलं. अरे तू आता जे बोलतोस ना, एक इन्स्टा हँडल आहे, मी आता त्यांचं हे विसरले नाव, पण ते असं करतात, 2 मित्र आहेत ते असे कुणालाही जाऊन, आता मध्यंतरीचा त्यांचा एक लेटेस्ट रील आहे, त्याच्यात त्यांनी असं केलं की रस्त्याने जाणाऱ्या कुठल्याही माणसाच्या गळ्यात हात टाकून फोटो काढले, ते पण पहिल्यांदा कळत नाही. हा काय फोटो मला अशी काढायला